राम राम मंडळी, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यात जे काही वादळ 2 वर्षापासून निघतंय तेच वादळाचा आता प्रयत्न पुन्हा चालू झालेला आहे। वातावरण ढवळून निघालंय याकरताच की मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला एक कडक इशारा दिलेला आहे। पुन्हा त्यांनी आपलं उपोषणाचं आंदोलनाचं हत्यार हे मराठा आरक्षणासाठी आपण उचलणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। पुढची रणनीती आखण्यासाठी त्यांनी समस्त महाराष्ट्र राज्यातनं मराठा समन्वयक असू द्या, विविध मराठा समिती असू द्या, सगळ्यांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। त्याला काही ठिकाणून विरोधही होतोय, अंतर्वालीतूनही विरोध होतोय। आपण ह्या व्हिडिओद्वारे पूर्ण विश्लेषण बघून घेणार आहोत की ह्या गोष्टी आत्ताच का मनोजदादा जरांगे पाटील पुढे येत आहेत आणि का फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना का ते असं बोलताय हे व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोतच। व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की आपल्या चॅनलला व्यक्त करा। सर्वप्रथम आपण बघतोय की मनोजदादा जरांगे पाटील यांनी 8 मे रोजी दिलेल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आता पुन्हा आम्ही आंदोलन करणार आहोत। त्यांचा मेन मागणी आहे ती सगळे सोयरे या शब्दाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाहीये आणि ती करण्यासाठी टाळाटाळ केली जाते। जर ही सगळे सोयरे याची जर लवकरच सरकारने अध्यादेश काढून किंवा त्याची अंमलबजावणी जर केली नाही तर निश्चितच सरकारला आम्ही घेरू आणि त्यांच्याकडून हे आम्ही करून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यातल्या त्यात जे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकास्त्र केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे काहीतरी आडकाठी घालतायत किंवा चुकीची माहिती न्यायालयाला पुरवताय, कायदेशीर बाबी त्या चुकीच्या दाखवतायत असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांनी टीका करताना केले की राधाकृष्ण विखे पाटील हे फक्त वेळ काढूपणा करतायत। मराठा समितीचे ते अध्यक्ष आहेत परंतु ते फक्त वेळ काढूपणा करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता हे त्यांच्या भाषणातनं आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी एक दाखलाही दिलेला आहे। दाखला याचा दिलाय की ज्या 5 राज्यात आता निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कुठल्याही समाजाला गृहीत धरणं हे चुकीचं आहे। त्यामुळे मराठा समाजाला तुम्ही गृहीत धरू नका, इथेही पुढे जाऊन काही उलटसालट होऊ शकतं असाही त्यांनी थोडासा इशारा हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे। आता आपण जर विचार केला तर सगळे सोयरे याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी 2दा मुंबईला गेले। प्रत्येक वेळेस आश्वासन ते घेऊन आले परंतु अजूनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाहीये। तर निश्चितच त्यांना धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे। सरकारच्या काही अडचणी असतील त्याही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यातून तो मार्ग निघाला पाहिजे असंच आहे। परंतु आता खरंच पुढे जाऊन आता जर आंदोलन अजून चिघळलं, आंदोलन अजून तीव्र झालं तर निश्चितच येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा मराठे विरुद्ध म्हणजे सरकार आणि त्यातल्या त्यात ओबीसी समाजाकडनंही जे लक्ष्मण हाके आहेत त्यांनी सांगितलंय की ओबीसी समाजाच्या आरक्षणातला काही धक्का लागला नाही गेला पाहिजे। सो निश्चितच आता बघूया पुढच्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण असू द्या किंवा समाजकारण असू द्या, हे मराठा आरक्षण आणि सरकारची भूमिका यामध्ये कितपत आपल्याला आढळतंय, किती या भोवती फिरतंय। अशाच राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमची मते ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी। तोपर्यंत जय महाराष्ट्र।